बांकीपुर किसी पार्टी का गढ़ नहीं, जनता का गढ़ है। बिहारमधील बांकीपुर विधानसभा पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांनी केलेली ही घोषणा 3 ऑगस्टला लागलेल्या निकालात प्रशांत किशोर यांनी ही घोषणा खरी करून दाखवली। 30 वर्षांपेक्षा जास्त काळ भाजपचा गड असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यालाच पीकेंनी सुरुंग लावला आणि ते बांकीपूरचे आमदार म्हणून निवडून आले। बांकीपूरवरचं भाजपचं 3 दशकांचं वर्चस्व प्रशांत किशोर यांनी फक्त एका महिन्यात मोडून काढलं। असंच काहीसं मध्य प्रदेशात सुद्धा घडलं। इथल्या दतिया विधानसभेत काँग्रेसने भाजपचा सलग दुसऱ्यांदा पराभव केला। आता हे दोन्ही पराभव भाजपला बॅकफुटला टाकणार आहेत, पण ह्या पराभवांना भाजपचं अंतर्गत राजकारण सुद्धा कारणीभूत ठरल्याच्या चर्चा होत आहे। एका ठिकाणी उमेदवार निवडीचा गोंधळ तर दुसऱ्या ठिकाणी स्थानिक नेतृत्वाला बाजूला करण्याचा निर्णय भाजपला महागात पडल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे हा पराभव फक्त 2 जागांपुरता किंवा 2 पोटनिवडणुकांपुरता मर्यादित नसून यातून भाजपच्या अंतर्गत राजकारणाला मोठा शह बसल्याचं सांगितलं जात आहे। ह्या मागची नेमकी कारणं काय, या 2 पराभवांमुळे नक्की कोणाची जिरली आहे, जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। सगळ्यात आधी बोलूयात सगळ्यात हाय व्होल्टेज ठरलेल्या बिहारच्या बांकीपूरच्या जागेबद्दल। बांकीपूर हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि भाजपचा हक्काचा गड। नितीन नबीन या मतदारसंघातून सलग 4 वेळा आमदार झाले होते। मुख्य म्हणजे 2010, 2015, 2020 आणि 2025 या 4ही निवडणुकांमध्ये नितीन नबीन यांना मिळालेलं लीड हे 40 ते 50 हजारांच्या दरम्यान किंवा त्यापेक्षा जास्त राहिलंय। अगदी 9 महिन्यांपूर्वी नोव्हेंबर 2025 मध्ये झालेल्या निवडणुकीत सुद्धा नितीन नबीन यांना 50 हजारांपेक्षा जास्त मतांचं लीड मिळालं होतं। पण नितीन नबीन यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं आणि त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे बांकीपूरमध्ये पोटनिवडणूक लागली। पण नितीन नबीन यांनी आमदारकी सोडल्यानंतर भाजपसमोर सगळ्यात मोठं आव्हान होतं ते म्हणजे त्यांच्या जागी असा चेहरा उभा करण्याचं जो नितीन नबीन यांचा मतदारसंघातला प्रभाव कायम ठेवू शकेल। आणि इथूनच भाजपच्या अडचणी सुरू झाल्या। भाजपने आधी अभिषेक कुमार सिन्हा यांना उमेदवारी दिली। अभिषेक यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला, पण अर्ज दाखल केल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली। त्यांनी यामागे कौटुंबिक कारण असल्याचं सांगितलं। आता अभिषेक कुमार सिन्हा हे नितीन नबीन यांच्या अत्यंत जवळचे नेते। नितीन नबीन यांच्यासाठी मतदारसंघातली सगळी निवडणूक यंत्रणा अभिषेक हाताळायचे। त्यात ते सुद्धा मतदारसंघात बहुसंख्य असलेल्या कायस्थ समाजातून येतात, त्यामुळे त्यांची उमेदवारी ही जास्त स्ट्रॉंग मानली जात होती। पण अभिषेक यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतल्यानं भाजपच्या उमेदवार निवडीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं। यामागे कौटुंबिक कारण असल्याचं जरी अभिषेक यांनी सांगितलं असलं तरी त्यांचे वडील रवींद्र प्रसाद हे चारा घोटाळ्यात दोषी ठरले होते। त्यामुळे अभिषेक यांना तिकीट दिलं तर त्याचा फटका बसू शकतो असं बिहार भाजपच्या काही नेत्यांना वाटलं आणि त्यामुळे अभिषेक कुमार सिन्हा यांचा अर्ज मागे घेण्यात आल्याचं सांगितलं गेलं। पण यामागे बिहार भाजपमधली अंतर्गत गटबाजी हे मोठं कारण असल्याच्या चर्चा झाल्या। काही ज्येष्ठ पत्रकारांच्या मते नितीन नबीन यांचं पक्षातलं वाढतं वजन बिहार भाजपमध्ये काही जणांना खटकत होतं। त्यामुळे नितीन नबीन आणि बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना धक्का देण्यासाठी ही जागा भाजपच्या हातून जावी अशीच भाजपमधल्या अंतर्गत गटांची अपेक्षा होती। त्यामुळेच नितीन नबीन यांच्या जवळचे असलेल्या अभिषेक कुमार सिन्हा यांच्या विरोधात त्यांच्या वडिलांवरील आरोपांचा मुद्दा मोठा करण्यात आला। तसंच त्यांच्या जागी ऐनवेळी नीरज कुमार सिन्हा यांना मैदानात उतरवण्यात आलं। हा उमेदवार आपल्यावर लादण्यात आल्याची नाराजी सुद्धा काही भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये होती आणि हीच गोष्ट बांकीपूरमध्ये भाजपच्या पराभवाचं मोठं कारण असल्याचं सांगितलं जातं। 2025च्या निवडणुकीत 51,000 मतांनी भाजपने जिंकलेल्या या जागेवर भाजपच्या उमेदवाराला पोटनिवडणुकीत एवढी मतं सुद्धा मिळाली नाही आणि जनसुराजचे प्रशांत किशोर हे 19,324 मतांनी विजयी झाले। आता प्रशांत किशोर यांचा हा विजय अमित शहांचे जवळचे नेते बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे। पीकेंनी प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच सम्राट चौधरी यांना टार्गेटवर ठेवलं। चौधरी यांच्या कमी शिक्षणाचा मुद्दा, त्यांची वादग्रस्त गुन्हेगारी पार्श्वभूमी हे मुद्दे प्रशांत किशोर यांनी उचलून धरले। नितीश कुमार यांना हटवून सम्राट चौधरी यांना मुख्यमंत्री करणं हे बिहारच्या जनतेला पटलेलं नाही। चौधरी यांच्या विरोधात राज्यात मोठी नाराजी आहे असं सांगितलं गेलं। त्यामुळे अमित शहांचे जवळचे नेते म्हणून सम्राट चौधरी यांना बिहारचं मुख्यमंत्रीपद देणं याबाबतची नाराजी बांकीपूरच्या जनतेनं प्रशांत किशोर यांना जिंकून दाखवून दिल्याची चर्चा होते। तसंच नितीन नबीन यांना मोदी शहांनी थेट भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर बसवणं हे बिहार भाजपमधल्या नेत्यांनाच पटलं नसल्याचं या पराभवाने भाजपला दाखवून दिलंय असंही आता बोललं जात आहे। आता बोलू मध्य प्रदेशातल्या दतिया जागेबद्दल। दतिया ही मध्य प्रदेशचे माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांची हक्काची जागा।
सलग 3 वेळा मिश्रा या जागेवरून निवडून आले होते, पण 2023 मध्ये काँग्रेसच्या राजेंद्र भारती यांनी त्यांचा पराभव केला. पण एप्रिल 2026 मध्ये आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात भारती यांना दोषी ठरवत न्यायालयानं 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि दतियाच्या जागेवर पोटनिवडणूक लागली. पण ही गोष्ट भाजपसाठी मागच्या पराभवातून कमबॅकची मोठी संधी होती. आमदारावर आर्थिक व्यवहाराचे आरोप असताना जर नरोत्तम मिश्रांसारख्या भक्कम चेहऱ्याला दतियातून तिकीट दिलं असतं तर ही जागा भाजपने सहज जिंकली असती. पण इथेही अंतर्गत राजकारणाचा फटका भाजपला बसल्याचं सांगण्यात आलं. नरोत्तम मिश्रा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. ते 3 महिन्यांपासून मतदारसंघात तयारीला सुद्धा लागले होते. पण असं असतानाच त्यांचं तिकीट कापण्यात आलं. नरोत्तम मिश्रा यांच्यासारख्या 3 वेळच्या आमदाराला पुन्हा संधी देण्याऐवजी भाजपनं आशुतोष तिवारी यांना उमेदवारी दिली. म्हणजे ज्या नेत्याचा दतियात स्वतःचा मजबूत जनाधार होता त्याच नेतृत्वाला बाजूला करून पक्षानं नव्या चेहऱ्यावर विश्वास टाकला आणि या निर्णयाचा फटका लगेचच दिसायला लागला. भाजपने आशुतोष तिवारींच्या नावाची घोषणा करताच नरोत्तम मिश्रा यांच्या समर्थकांनी उघड नाराजी व्यक्त केली. दतियात समर्थक रस्त्यावर उतरले. झाशी दतिया महामार्ग रोखण्यात आला आणि पोलिसांशी संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली. इतकंच नाही तर भाजपच्या दतिया जिल्हाध्यक्षांसह अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे सुद्धा दिले. काही स्थानिक नेत्यांनी तर मिश्रा यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी करत पक्षाला अल्टिमेटम दिला. पण तरीही भाजपनं मिश्रा यांना संधी दिली नाही. नरोत्तम मिश्रा यांनी मात्र नंतर समर्थकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आणि पक्षाचा निर्णय मान्य असल्याचं सांगितलं. त्यांनी स्वतः बंड केलं नाही, पण त्यांचं तिकीट कापल्यामुळं स्थानिक संघटनेत निर्माण झालेली नाराजी निवडणुकीपर्यंत किती दूर झाली हा मोठा प्रश्न होता. आता नरोत्तम मिश्रा हे सुद्धा अमित शहांचे अत्यंत विश्वासू नेते मानले जातात. मध्य प्रदेशात जेव्हाही राजकीय बदलाच्या चर्चा व्हायच्या तेव्हा मिश्रा हे एकतर दिल्लीत असायचे किंवा अमित शहा त्यांना भेटायला भोपाळमध्ये यायचे. राज्यात 2020 साली झालेल्या ऑपरेशन लोटसचे एक शिल्पकार नरोत्तम मिश्रा आहेत. या ऑपरेशन अंतर्गत ज्योतिरादित्य सिंधिया 22 आमदारांना घेऊन काँग्रेसमधून भाजपमध्ये आले होते, ज्यामुळे राज्यातलं काँग्रेसचं सरकार कोसळलं होतं. या ऑपरेशनमुळे नरोत्तम मिश्रा यांचं पक्षातलं वजन चांगलंच वाढलं. पण राज्यातल्या पॉवर बॅलन्सचा विचार करता मिश्रा यांचं तिकीट पोटनिवडणुकीत कापल्याचं सांगण्यात आलं. मध्य प्रदेशात भाजपमध्ये आधीच अनेक पॉवर सेंटर्स आहेत. शिवराज सिंग चौहान हे सर्वात मोठे नेते, पण सोबतच मुख्यमंत्री मोहन यादव, कैलाश विजयवर्गीय, प्रल्हाद पटेल, ज्योतिरादित्य सिंधिया असे अनेक ताकदवान नेते सध्या मध्य प्रदेश भाजपमध्ये आहेत. आता समजा नरोत्तम मिश्रा हे निवडणूक जिंकून विधानसभेवर गेले असते तर त्यांना राज्यात महत्त्वाचं मंत्रिपद द्यावं लागलं असतं. अशा प्रकारे आणखी एक पॉवर सेंटर तयार झालं असतं. त्यातच नरोत्तम मिश्रा यांचे अमित शहांशी असलेल्या जवळच्या संबंधांमुळे त्यांचं राजकीय महत्त्व पुन्हा एकदा वाढलं असतं. मिश्रा यांचं तिकीट कापण्यामागे हेच कारण असल्याचं बोललं गेलं. महत्त्वाचं म्हणजे मिश्रा यांच्या ऐवजी ज्या आशुतोष तिवारी यांना उमेदवारी देण्यात आली ते संघाच्या अत्यंत जवळचे नेते मानले जातात. थोडक्यात अमित शहांच्या जवळच्या व्यक्तीचं तिकीट कापून ते संघाच्या मर्जीतल्या व्यक्तीला देण्यात आलं. यावरून भाजपमध्ये सिव्हिल वॉर सुरू झाल्याच्या चर्चा सुद्धा झाल्या होत्या. पण या अंतर्गत संघर्षातून नरोत्तम मिश्रा यांचं तिकीट कापण्यात आलं आणि त्याचाच फटका दतिया पोटनिवडणुकीत भाजपला बसल्याचं आता बोललं जात आहे. एकंदरीतच दतिया आणि बांकीपूर या दोन्ही जागांवर भाजपच्या झालेल्या पराभवाचा विचार केला तर या दोन्ही ठिकाणी भाजपला विरोधकांनी जितकं आव्हान दिलं त्यापेक्षा भाजपच्या अंतर्गत राजकारणानेच पक्षासमोर मोठं आव्हान उभं केलं का हा प्रश्न आता उपस्थित होतोय. बांकीपूरमध्ये नितीन नबीन यांचा बालेकिल्ला असताना त्यांच्या जवळच्या उमेदवाराला ऐनवेळी बदलण्यात आलं. दतियात नरोत्तम मिश्रा निवडणुकीसाठी तयार असताना त्यांचं तिकीट कापण्यात आलं आणि तिथे सुद्धा पराभव झाला. म्हणूनच या 2 जागांवरचा पराभव म्हणजे भाजपच्या गडात विरोधकांना स्पेस मिळते की भाजपच्या अंतर्गत पॉवर गेममुळेच हे गड कमकुवत होत आहेत याचा विचार भाजपच्या दिल्ली नेतृत्वाला करायला लावणार आहे. निवडणुकीच्या मैदानात भाजपचा पराभव विरोधकांनी केला असेल, पण जर या पराभवामागे पक्षातलीच नाराजी, गटबाजी आणि पॉवर गेम कारणीभूत ठरला असेल तर भाजपसाठी ही फक्त 2 निवडणुकांची हार नाही, ही दिल्लीपासून राज्यापर्यंत भाजपच्या अंतर्गत पॉवर बॅलन्सला मिळालेली मोठी वॉर्निंग आहे. आता या निकालानंतर भाजप या अंतर्गत नाराजीला कसं हाताळणार, यातून काय धडा घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? बांकीपूर आणि दतिया पोटनिवडणुकीत भाजपच्या झालेल्या पराभवाची नेमकी कारणं काय याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.